की आम्ही एकत्रित मोर्चा काढतो आहोत। हा मोर्चा जरी याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांनीही स्वतंत्र मोर्चे जाहीर केले, पण आता शनिवारी 5 तारखेला एकत्रित मोर्चा निघेल आणि त्या मोर्चाला महाराष्ट्रातले आणि देशाचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला। काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी आहे। मी येण्याचा प्रयत्न करेन, पण माझे सर्व सहकारी या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत। काँग्रेस पक्ष सुद्धा ज्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात, आणि मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील। इतर अनेक घटक पक्ष आहेत, शेका पक्ष असेल, डावे पक्ष असतील, अन्य काही पक्ष आहेत, संघटना आहेत। या सगळ्यांनी, दलित पॅंथर असेल, ह्या सगळ्यांनी या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला। याचं कारण असं आहे, विषय तर महत्त्वाचा आहेच, महाराष्ट्राच्या दृष्टीनं, मराठी माणसाच्या दृष्टीनं विषय तर महत्त्वाचा आहेच, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे, याचा आनंद सगळ्यांना आहे। आणि असा आनंद बहुतेक सगळ्यांनी जाहीरपणे व्यक्तही केलेला आहे। आपण पहा सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या। मोर्चाची जी वेळ आहे जी जाहीर केलेली आहे मनसेतर्फे, ती सकाळी 10ची आहे, त्याच्यावरती आम्ही चर्चा करू। मनोमिलन होतंय का? कारण मोर्चा एक निमित्त पाहायला मिळतंय, कारण कालही बघितलं वरुण सरदेसाई, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे असे जे नेते एकमेकांना भेटतात, त्याच्यामुळे युक्तीच्या चर्चा सुरू असताना अशा प्रकारे एकत्र येणं आणि पब्लिकली भेटणं, तर त्याच्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी हे चित्र दिसेल एकत्र भेटण्याचं। पूर्वी एक काळ असा होता की हे सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते, भेटण्याचं टाळत होते, किंबहुना रस्तेही समोर दिसल्यावर बदलत होते। आता एकत्र भेटतात, एका टेबलावर चहा पितात, शेक हँड करतात, हस्तांदोलन करतात, एकत्र गप्पा मारण्याचे व्हिडिओ तुम्ही शेअर करताय। कार्यकर्त्यांनी तर हे ठरवलंय आता